नमस्कार मित्रांनो, टीम ट्रिपरच्या या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण या वेळेला सापुताऱ्याला चाललो आहोत आणि सापुताऱ्याची ही ट्रिप आपली 4 सिरीजची ट्रिप म्हणजे 4 एपिसोड्सची ट्रिप बनवायचा आमचा विचार आहे. तर आमच्याबरोबर राहा, आम्हाला सबस्क्राईब करा, कारण या ट्रिपमधनं आपण एकतर आपला जो रूट आहे त्या रूटला पण आपण चेक करणार आहोत, जो आपण आता समृद्धी महामार्गे जाणार आहोत सापुताऱ्याला तो. त्या व्यतिरिक्त रस्त्यात लागणारे विविध फूड जॉईंट्स जे आहेत ते पण आपण रिव्ह्यू करूच. आणि त्याचबरोबर सापुताऱ्याला पोचल्यावर आपण कुठल्या हॉटेलमध्ये राहतो आहोत त्या हॉटेलचाही रिव्ह्यू आपण करणार आहोत. तर तिथे पोचल्यानंतर मग आपला जो सापुताऱ्याचे जे पॉईंट्स आहेत वेगळे ते पॉईंट्स पण आपण चेक करणार आहोत. आणि मग परत आपली परतीचा जो प्रवास आहे या सगळ्याचा एकंदरीत अशी आपण एक सिरीज बनवतो आहोत एपिसोड्स. तर त्या सिरीज पाहायला विसरू नका, आमच्याबरोबर राहा पूर्ण वेळ. ही पूर्ण सिरीज बघा आणि आम्हाला प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा या पूर्ण ब्लॉगला वाचन करापेक्षा जे आम्हाला भरभरून. लेट्स गो. ठाणा भिवंडी हायवे पकडून आपण जाणार आहोत समृद्धी महामार्गाच्या दिशेने. समृद्धी महामार्गावरून आपण इगतपुरी क्रॉस करत इगतपुरीचा फाटा पकडून आपण निघणार आहोत नाशिक मार्गाने. नाशिक मार्ग आपण अवलंबल्यावर तिथून आपण पिंपळगाव मार्गे मग आपण पुढे जाणार आहोत वणीहून आपण हातगडचा मार्ग पकडून सापुताऱ्याला पोचू. Tone humming, headed out to the highway. I should have seen it coming through the years left in the dust. But after all the lessons learned, it would end the both of us. नाशिकचा जो हायवे आहे हा आता हळूहळू इम्प्रूव्ह होतोय. आपण बघतो आहोत की रस्त्यांची जरा क्वालिटी सुधारते. ॲटलिस्ट ठाण्याजवळचे जे पॅचेस आहेत ते जरा आता क्लीनअप आणि ओपन अप व्हायला लागले आहेत. पुढे गेल्यावर आपल्याला कळेल आता की नाशिक हायवेचे जे मल्टिपल लेवल्सवरती जी कामं चालली होती त्यांचं स्टेजेस काय आहेत आता तेही आपल्याला बघायला मिळतच. सो तर हा एक पॅच आहे ज्या पॅचमध्ये आता सध्या काम चालू आहे आणि आय थिंक बऱ्यापैकी प्रोग्रेस होतो आहे हा पॅच आता. म्हणजे मी जे काही बघतो आहे मागच्या काही दिवसांमध्ये जरा प्रोग्रेस जरा बेटर झाला आहे. आणि लेट्स होप की पावसाळा येईपर्यंत काहीतरी डेव्हलपमेंट जे आहे ते जरा चांगल्या पेसने लोक. मित्रांनो, आता आपण एंटर करत आहोत समृद्धी महामार्गावर. वेलकम टू हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. आपण आपल्या जळगावच्या ब्लॉगमध्ये देखील समृद्धी महामार्गच कव्हर केला होता आणि आता जेव्हा आपण सापुताऱ्याला जातोय तेव्हा सुद्धा आपण समृद्धी महामार्गाचाच वापर करतोय. खरं सांगायचं तर याने वेळ फार वाचतो. खरं तर तसं बघाल तर आपल्याला जायला सापुताऱ्याला तसे 2 रूट आहेत. एक रूट आहे जो ऑब्व्हियसली आपण गुजरात मार्गे जाऊ शकतो, म्हणजे वापी होऊन मग गुजरात मार्गे आपण सापुताऱ्यामध्ये येऊ शकतो. आणि दुसरा म्हणजे हा मार्ग, जो मार्ग आपण अवलंबलेला आहे. हा जो मार्ग आहे याच्याने आपल्याला जर आपण ब्रेक घेतलाच नाही अजिबात तर आपल्याला साधारण
5 ते 5.5 तास लागतात, पण आपलं ब्रेक न घेता तिथे पोहोचणं शक्य नसतं. सो धरून चाला एक साधारण 1.5 तासाचा ते 2 तासाचा एक्स्ट्रा टाईम पकडायचा नेहमी, जेव्हा आपण ट्रॅव्हल करत असतो. ज्याच्यामध्ये आपण आपले ब्रेक्स, वॉशरूम ब्रेक्स वगैरे असतील किंवा रिफ्रेशमेंट ब्रेक्स असतील. चला तर आता आपण पोहोचलेलो आहे टोलवर. तर खरं सांगायचं तर आता तर आपला टोल कट होणार नाहीये. आपला टोल ऍक्च्युली कट होईल तो फायनली आपण जेव्हा एंडला पोहोचू, ज्या एक्झिटला आपण जिथून बाहेर पडू तिकडे आपला ऍक्च्युअल टोल कॅल्क्युलेट होईल आणि तेव्हा आपल्याला टोल जो ऍक्च्युअल आहे कॅल्क्युलेट झाला तो तेव्हा लागेल. तर आता आपल्याला किती टोल आहे त्याचं आपल्याला काहीच सांगता येणार नाही, ते तेव्हाच कळेल आपल्याला. चला तर मग आपल्या पुढच्या प्रवासाला आपण कंटिन्यू करूया. आपण आता समृद्धी महामार्गामध्ये एंटर केलेला आहे पूर्णपणे. मित्रांनो 8:30 वाजलेत आणि तुम्ही बघतच असाल ओव्हरकास्ट कंडिशन्स, बऱ्यापैकी ढग आहेत आणि त्यामुळे जास्त ऊन रस्त्यावर दिसत नाही, आजूबाजूला दिसत नाही आहे. सो चांगलं आहे वातावरण तसं, अगदी टुरिझमसाठी पूरक वातावरण असं मिळालेलं आहे आज. लेट्स होप हे दिवसभर असंच राहावं, म्हणजे जरा उन्हाळ्यापासनं आणि हीटपासनं आमचा बचाव होईल. सो आता इगतपुरी इथून साधारण 45 किलोमीटर दाखवत आहे अजून आणि नागपूर तर साधारण 600-650 किलोमीटर जास्त आहे. सो मी जी गाडी चालवतोय त्या गाडीबद्दल जर सांगायचं झालं तर आपली जी गाडी आहे ही आहे क्रेटा पेट्रोल ऑटोमॅटिक आणि दिस इज अ CVT व्हर्जन. म्हणजे यापूर्वी माझ्याकडे सेलेरिओ होती आणि सेलेरिओ प्युअर ऑटोमॅटिक आहे, मॅन्युअल व्हर्जन होती गाडी. सो मॅन्युअल गाडी चालवायचीच इतके वर्ष, जवळजवळ 10-12 वर्ष मी मॅन्युअल गाडीच चालवतो आहे. आणि आता जेव्हा मी ऑटोमॅटिक गाडी चालवायला घेतली आहे तर इट इज ऑनेस्टली खूप कन्व्हिनियंट गाडी आहे, चालवण्यासारखी आहे. आणि सरप्रायझिंगली मायलेजही साधारण तेवढंच मिळतं जेवढं मला सेलेरिओमध्ये मिळायचं. सो मी साधारण 15 ते 16चं माझं डोर टू डोर मायलेज असायचं. फक्त हायवेचं म्हणत नाही आहे मी, हायवेमध्ये तर ही गाडी साधारण आत्ताच जर मी तुम्हाला सांगितलं ना तर आत्ता मी 16-17चं मायलेज मला आत्ता मिळतं आहे. आणि हे मायलेज मी काउंट केलेलं आहे थेट घरापासून, म्हणजे असं नाही की मी हायवेपासूनच तुम्हाला सांगतो आहे, मी ओव्हरऑल मायलेज सांगतो आहे. तर आत्ता मला साधारण 16चं मायलेज मिळतं गाडीत. सो गाडी इज गुड टू ड्राईव्ह, खूप ईज टू ड्राईव्ह आहे गाडी आणि कन्व्हिनियंट आहे मोर इम्पॉर्टंट. सो गाडीचा वेग नियमात ठेवा, लक्ष पूर्णपणे रस्त्यावरती, गॉगलवर, म्हणजे टनलमधली विजिबिलिटी चांगली राहील. हा माझ्या मते सगळ्यात मोठा बोगदा आहे या पर्टिक्युलर एक्सप्रेसवेवरचा आणि बनवलाही खूप तितकंच छान आहे. सो चालवायला मजा येते. तुम्ही रहदारी बघू शकता. आता आपण एक्सप्रेसवेवर चालवतोय पण गाड्या बघा केवढ्यात रस्त्यावर. सगळे फिरायला निघालेत फॅमिलीसोबत आपल्या. सगळ्यांनाच विकेंड एन्जॉय करायचा आहे, उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करायच्या. त्यांच्या लहानांनासुद्धा शाळेच्या सुट्ट्या लागल्या आहेत. सो आता बाहेर पडायची वेळ आहे. सो आणि जर 3 दिवस लागोपाठ सुट्ट्या मिळत असेल तर का नाही एन्जॉय करायचं मी म्हणतो. तुम्हीसुद्धा जर घरी बसले असाल हा ब्लॉग बघा आणि हा ब्लॉग बघून तुमची पण ट्रिप प्लॅन करा आणि घरातनं निघा. सो फायनली आपण आता टोलजवळ आलो आहे.
टोल प्लाझा केतकी, टोल प्लाझा. म्हणजे सांगेन तुला हा नंतर मी शोधेन. म्हणजे काय? सांगेन तुला टोल प्लाझा म्हणजे काय असतो सांगेन. ते काय मशीन आहात का? मशीनच्या हाते हो. आपण पोचले हॉटेल ग्रँड परिवार इथे आणि आपण नंतर ब्रेकफास्ट करूया. घोटी टोल प्लाझा आपण क्रॉस करतो. टोल चार्जेस 145 कारसाठी. बरीच लोक मला माहिती आहेत जी डायरेक्टली ॲन्युअल पास घेतात. सो ॲन्युअल पास घेणं पण एक चांगला ऑप्शन आहे. जर तुमचं ट्रॅव्हलिंग भरपूर असेल तर ॲन्युअल पास घ्या आणि हायवेज आणि स्टेट हायवेज या 2 ठिकाणी तुमचे 200 क्रेडिट्स मिळतात तुम्हाला. 3050 का काहीतरी 3100 रुपयाचा आता तो पास झाला आहे. सो तो एकदा पास घेतला की तुम्हाला 200 क्रेडिट्स मिळतात आणि ते बऱ्यापैकी पुरतात. सो वर्थ आहे. म्हणजे तुमच्या 2 लॉंग ट्रिप्समध्ये 2-3 लॉंग ट्रिप्समध्येच ते पैसे तुमचे वसूल होतात. सो इट इज अ गुड ऑप्शन ॲक्च्युली. चला मोकळे झालो आपण. जेव्हा गाडी घेता तेव्हा एकतर ऑटोमॅटिक गाडी घ्यायचा विचार करा आणि दुसरं म्हणजे गाडीमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स असे जे आता फीचर्स जे आहेत हे फार कॉमन झालेले आहेत. सो असं तुम्ही काही घेत नाही आहात जे आउट ऑफ द वर्ल्ड आहे आणि ज्याचं खूप मेंटेनन्सचे कॉम्प्लिकेशन्स येतील असं काही नाही आहे. तर ही आता कॉमन फीचर्स आहेत. तर अशा गाड्या घ्यायला काही हरकत नाही आहे. त्याच्याने तुमचा ड्रायव्हिंग कम्फर्ट पण वाढतो, तुम्हाला फटीग कमी येतो आणि तुमचा ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स असतो ट्रॅव्हलचा तो चांगला राहतो. सो यू लुक फॉरवर्ड टू डिफरंट अदर अपकमिंग ट्रॅव्हल्स. सो पॉझिटिव्हली विचार करा याबद्दल. आपण आता वणीला आहोत आणि आता इथून साधारण 24 किलोमीटरवरती सप्तशृंगी देवी आहे. तर तुम्ही तिकडेही जाऊ शकतात जर तुमचा प्लॅन असेल या साईडला यायचा. साधारण 45 मिनिट्स आपल्याला लागतील सप्तशृंगीला इकडून पोचायला. आता फक्त 11 मिनिटं राहिले सापुताराला पोहोचायला. हदगड पास करतो आहोत. आता जस्ट मी रॅडिसन प्रॉपर्टी क्रॉस केली. आपण अजून सुद्धा NH 953 म्हणजेच सापुतारा नाशिक रोडवर आहोत. आता आपण आता महाराष्ट्र गुजरात बॉर्डरला पोहोचू आणि मग आपण सापुताऱ्याला पोहोचू. आता कमी टाइम राहिले, 9 मिनिटं राहिले पोहोचायला. येस, सापुतारा इज 5 किलोमीटर्स अवे. गड क्रॉस करतोय आपण. आता आपण थोड्याच वेळात गुजरात महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून डांग नावाच्या एका गावात पोहोचू. तेच सापुतारा आहे. तर महाराष्ट्राची बॉर्डर आता आपण क्रॉस करतोय आणि आपण आता गुजरातमध्ये एंट्री घेतलेली आहे.
ગુજરાતમાં આપનું સ્વાગત. आता फक्त 1 मिनिट बाकी आहे. हे सौशांती लेक रिसॉर्ट हा लेक आहे आणि हे आपको हॉटेल है. अच्छा ठीक आहे. आलो आता. सो आता आपण चेक इन करूया आणि पुढचं तुम्हाला सगळं सांगतोच आम्ही. ठीक आहे. सो स्टे विथ अस. मित्रांनो पटकन तुम्हाला मी या प्रॉपर्टीचा एक मित्रांनो आता तुम्ही बघताय हा आहे परिसर हॉटेलचा. विचार केला की आपण आलोच आहोत तर पटकन तुम्हाला टूर द्यावा प्रॉपर्टीचा. तर तुम्ही जे बघताय आता समोर ते आहेत कॉटेजेस. हे कॉटेजेस लेक फेसिंग नाही आहेत. तर आपल्याला 2-3 ऑप्शन्स मिळाले होते. एक लेक फेसिंग रूम्स होते आणि हे असे कॉटेजेस होते जे लॉनला फेस करणार होते. तर आपल्याला आपण लेक फेसिंग कॉटेज घेतलेला आहे जो समोरच्या बाजूला आहे. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळामध्ये. नंतर हा एक किड्स प्लेइंग एरिया त्यांनी इथे आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे हॉटेलमध्ये आणि इथे बसायची वगैरे पण त्यांनी जागा दिलेली आहे बऱ्यापैकी. झोका वगैरे लहान मुलांसाठी खेळायला आणि मोठ्यांसाठी रिलॅक्स करण्यासाठी. समोर जे वर बघताय तुम्ही हे ते रूम्स आहेत जे लेक फेसिंग रूम्स आहेत. इथे तुम्ही बघत आहात ते सगळे लहान मुलांसाठी त्यांनी खेळण्याची व्यवस्था करून दिली आणि बाहेरच्या बाजूला तुम्हाला गाड्या पार्क झालेल्या दिसत असतील. या सगळ्या गाड्या जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करून परत येतात तुम्हाला एक मोठी जागा त्यांनी प्रोव्हाइड केलेली कार पार्किंगसाठी. ॲट द सेम टाइम त्यांनी सोलार सिस्टम सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. लहान मुलांसाठी स्विंग्स आहेत. सोय केलेली आहे. स्टार्ट. तर आता आम्ही पोहोचलो आहे सौशांती मॉटेल्समध्ये. आम्ही आता रूमचं चेक इन केलेलं आहे. आपण रूम टूर देऊया एक तुम्हाला. डिसेंटशी अशी रूम आहे. आम्हाला साधारण 4,500 पर नाईट स्टे असं मिळालं आहे. आम्ही इथे फॉर नेक्स्ट 2 days आमचा इथे असणार आहे स्टे. एक एक्स्ट्रा बेड दिला आहे त्यांनी. TV दिला आहे. ड्रेसिंग टेबल आणि थोडं स्टोरेज आहे. तुम्ही बघू शकाल बाथरूम पण वॉशरूम चांगला आहे. क्लीन आहे. मग एक छोटीशी बाल्कनी दिली आहे त्यांनी. इथे बसून आपण छान संध्याकाळचा चहा घेऊ शकतो. एन्जॉय करू शकतो. व्ह्यू खूपच सुंदर आहे इकडचा आणि भरपूर वारा आहे. समोर लेकचा एक व्ह्यू आहे. रोपवे दिसतो इकडून. छान सनसेट बघायला मिळतोय. सुंदर असा व्ह्यू आहे. एक मंदिरही दिसतंय. आपण ते मंदिरही नंतर जाऊन बघूया कुठलं मंदिर आहे ते. ओव्हरऑल इट्स अ गुड हॉटेल. इट्स अ गुड वन. आपण आता लंचसाठी चाललोय तुमच्या रेस्टॉरंटमध्ये. स्विमिंग पूल पण इथे. आपण स्विमिंग करूया इथे. करायचं ना? करूया. जाऊ दे कपड्यातच करूया. म्हणजे जुने कपडे.
पण आता इथे बसूया आधी आणि लंच करूया, ठीक आहे. हा, आणि आपण नूडल्स खाणार आहोत. तर मित्रांनो चला आपण बघूया. उशीर नसेल झाला तर आपल्याला आय थिंक सनसेट बघायला मिळेल. आपण फार लांब राहत नाही सनसेट पॉईंटपासून. आपलं जे आपण हॉटेल निवडलेलं आहे ते एकदम आपण बऱ्यापैकी सगळ्या पॉईंट्सच्या अगदी जवळच निवडलं आहे. जरा एकच मिनटं मला बेल्ट लावून घेऊ दे. हे इथे एक देऊळ आहे, इथे पण आपण येऊ येताना. समोर बघ. इकडे पण एक देऊळ आहे या बाजूला, स्वामीनारायण. अरे वा, येत आहेत. साधारण 5 मिनिटावरती सनसेट पॉइंट आहे. रस्ते छान ठेवलेत तसे. जर तुम्ही बघाल बऱ्यापैकी स्मूथ रोड्स आहेत. आय थिंक आपण आता असं जर अजून वरती चढावरती आहे, राईट? हो हो, थोडासा आपण जरा वरच्या टेकडीवर जातोय आता हा. गाडी घेऊन. हो, ते बघ समोर बघ मस्त. हो. बऱ्यापैकी स्टीप आहे रस्ता. इथून खूपच सुंदर असा व्ह्यू दिसतोय. वाव. खाली करू. Wow. I think we have almost missed the sunset, but the view is superb. Wow. थोड़ा लेट हो गया क्या हमको? थोड़ा लेट हो गया. कल भी उगेगा ना सूरज, तो चलो कल देख लेंगे फिर. आपण सनराईज साठी पण येऊ शकतो ना. इथेच नाही, इथे नाही, सॉरी. इथे सनसेट होणार आहे, तर इथून सनराईज कसं होणार? होतं असं कधी कधी. बरीच गर्दी आहे इकडे, पूर्ण गजबजलेला एरिया आहे. आपण पटकन कुठेतरी पार्क करूया. हो, काय इथून आणि कॉर्न खाऊया. गाडी काढली आहे कोणीतरी. ते बघ तिकडे आहे जागा. हा, आपण कॉर्न खाऊया. तर आपण आता सनसेट पॉईंटकडे आलेलो आहोत आणि आपल्याला आज जरा यायला उशीर झाला, बट नेवर माइंड. आपण उद्या पुन्हा येऊ इथे, कारण जागा छान बनवली. व्हॅली व्ह्यू बघा. आपण तिकडे पण जाऊया, तिकडे पण काहीतरी आहे. अच्छा अच्छा. तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी पार्किंगची वगैरे पण सोय केलेली आहे. आता आपण दुसऱ्या पॉईंटकडे जाऊया. भरपूर वार आहे, मस्त सुंदर वार आहे. भैया वो बंद हो. तर मित्रांनो आता आपण बघूया. भरपूर लोक आले आहेत. आम्हाला असं वाटलं होतं की लोक इतकी नसतील इथे.
आणि असली हवा चालली होती, काय सांगू तुम्हाला. आणि आय थिंक लोकांनी इथे व्यवस्था पण चांगली करून ठेवली. अच्छा हे रोपवेचं आहे हे हा रोपवे ते लिहिलंय बघ उडन पटोला. इथे रोपवेचा सगळा सेटअप केलेला दिसतोय. सुंदर असं छानसं देऊळ दिसतंय मला. नक्की कुठलं देऊळ आहे बघू आपण आत गेल्यावर. इथे जी अशी पार्किंगची जागा आहे, आपली गाडी इथे पार्क केली आहे. शंकराचं सुंदर देऊळ. शाबास, गुड जॉब. छान असं देऊळ आहे, सुंदर देऊळ आहे. मला जाऊ दे. वाजवलीच तिकडे. हा तिकडचे राहू दे, तिथे खूप उंच आहे, तुला जमणार पण नाही. जमणार नाही तुला. तिकडे त्यांनी जम्प केलं, इकडे जमणार नाही. हा उंच आहे खूप. तर आपण आता बघितलं एक शंकराचं अतिशय सुंदर असं मंदिर. जोराची हवा सुटली आहे आणि आपण BAPS स्वामीनारायण मंदिरात आता आलेलो आहोत. रात्रीची वेळ, सो जरा स्पष्टता कमीच असेल व्हिडिओमध्ये, पण तरीसुद्धा आमचा पूर्ण प्रयत्न आहे तुम्हाला जितका दाखवायचा प्रयत्न करतो आम्ही, जितकं जमेल तितकं. स्वामीनारायण मंदिराची पग सुंदरशी. गणेश, श्री गणेश. इतकी सुंदर देवाची मूर्ती बघा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री गणेशाय नमः. इतकं अप्रतिम काम केलं आहे. आरास बघा आणि गणपती खूपच सुंदर बनवलेलं आहे. हां, हनुमानाची सुंदर मूर्ती आणि सुंदर आरास. श्री गणेश. अतिशय सुंदर अशी आरास बनवलेली आहे.
खूपच सुंदर. भगवान श्रीकृष्ण, श्री राधिकाजी, परब्रह्म भगवान श्री स्वामीनारायण, गुणातीत अक्षर ब्रह्मानंद स्वामी, श्री गुणातीतानंद स्वामी आणि श्री नीलकंठवर्णी. तर आपण एक सुंदर देऊळ आत्ताच बघितलं. सुंदर काम, सुंदर नक्षी. श्री स्वामीनारायण मंदिर. रात्रीचे वाजले आहेत 8:15 आणि आपण आता परत आपल्या गाडीकडे चाललो आहे. सो आपल्याला आता रूम चेंज करून मिळाली आहे. आपण या नवीन रूमचा पण टूर करूया. सो व्हेरी डिसेंट रूम, तुम्ही बघू शकाल. छान रूम आहे, मस्त रूम आहे. सगळी काही फॅसिलिटीज आहे. एक्स्ट्रा बेड आहे, टी व्ही आहे, चहा कॉफीची सोय आहे. इकडे असं बाल्कनी टाईप एक छोटीशी रूम आहे. याचे लाईट्स कुठे आहेत? हां, येस. ओके. सो आपल्याला इकडे डायरेक्ट लेकचा व्ह्यू मिळणार आहे. आपण सकाळी पुन्हा एकदा बघूया. आता कदाचित दिसणार नाही अंधारात, बट येस, समोर एक लेक व्ह्यू आहे आपल्याला, जो आपण सकाळी दुसऱ्या रूम मध्ये बघितला होता. तो हा आपल्याला स्ट्रेट आता इकडे समोर लेक दिसतोय. इकडे छान बसायची सोय आहे, फॅन वगैरे आहे, लाईट्स आहेत, अशी छान सोय आहे. बसायलाही जागा आहे. सकाळी पुन्हा एकदा आपण बाल्कनीचा एक व्ह्यू बघूया. वॉशरूम पण छान आहे, व्यवस्थित मोठी आहे. वॉशरूम क्लीन आहे. सो ओव्हरऑल सॅटिस्फाईड विथ द न्यू रूम.